मागच्या आठवड्यात ब्रोकबॅक माउंटन मूवी बघितली. वेगळंच जॉनर आहे आणि वेगळीच थीम आहे, वेगळाच प्रकार आहे. दोन मुलांच्या प्रेमाची स्टोरी आहे, लव्ह स्टोरी. ऍक्च्युली दोघंही काम नसणारी मुलं असतात आणि ते एका ठिकाणी काम मागायला गेलेले असतात आणि त्यांना ते काम मिळतं, मेंढ्या सांभाळायचं माउंटनवर ब्रोक बॅक. तर त्याच्यातला म्हणजे एक जण तिथे राहुटी ठोकून जेवण वगैरे बनवणार आणि वॉचणार, आणि एक त्या मेंढ्यांबरोबर त्यांना चरायला सोडलं, त्यांच्या मागे मागे जाणार. तर एका रात्री त्या दोघांमध्ये असं काही घडतं की दोघेही एक म्हणजे तो एक जण जो असतो तो तर भाळलेला असतोच त्याच्यावर, पण त्यांचे शारीरिक संबंध पण म्हणजे एकमेकांना ते सेक्शुअली सॅटिस्फाय करतात. मग झाला त्यांना ते तीच सवय लागते आणि ते एकमेकांशी खूप इमोशनली आणि अशा अटॅच होतात. त्यांचं काम संपतं, त्यांना जायचं असतं परत. वाईट वाटतं म्हणजे त्याला. त्याच्यातला तो एक जण असतो तो मॅरिड असतो. तर आणि त्याला एक मूल पण असतं. मग आता भेटायचं कसं? मग नेक्स्ट इयर पुन्हा कामाच्या शोधात म्हणून हा जो अनमॅरिड असतो तो येतो, पण त्याला कळतं की हा काही आला नाही, म्हणून तो त्याच्या शोधात त्याच्या घरी जातो. तर लगेच मग हे लोक, तो आपल्या बायकोला सांगतो की मी जरा ट्रिपवर जाऊन येतो 2-3 दिवसांच्या, आणि परत मग त्यांचे संबंध येतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं रिलेशन वाढत जातं. शेवटी त्याच्या बायकोला शंका पण येते आणि ती बघते पण त्यांना किस करताना एकमेकांना. मग ती सोडून द्यायचं ठरवते आणि जाते निघून आपल्या माहेरी. पण मग ह्या लोकांचं चालूच असतं भेटणं वगैरे, पण हळूहळू ते एजेड पण होतात, ओल्ड पण होतात, आणि त्या दुसऱ्या याची डेथ होऊन जाते एका ॲक्सिडेंटमध्ये. आणि मग हा एकटाच राहून जातो, त्याची फॅमिली असते. मग तो म्हणतो काय म्हणजे आता मी तुझ्या आठवणींवरच जगणार आहे वगैरे असं. तर थोडी इमोशनल आहे, म्हणजे स्टोरी तशी चांगली आहे पण आपल्याला न पचणारी आहे. दोन मुलांचं असं इतका संबंध वगैरे, बट ओव्हरऑल इज ओके.